नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जमा झालेला आहे। आता आपल्याला ही दोन कामे करायची आहेत, ते पूर्णपणे आपण बघूयात की ही दोन कामे कोणती करायची आहेत। जर तुम्हाला अजून एकही हप्ता भेटला नसेल तर पूर्णपणे हा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की तुमचे पैसे कशामुळे आले नाहीत। आणि जर तुम्हाला पूर्णपणे ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हप्ते भेटले असतील तर हा तिसरा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात झालेली आहे। तर बघू शकता आजपासून सर्व पात्र महिलांना दुसऱ्या हप्त्याचे 1,500 रुपये देण्यास सुरू झालेले आहेत। परंतु ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी दोन महत्त्वाची कामे करायला सांगितलेली आहेत। लवकरात लवकर ही दोन कामे करायची आहेत। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांचे अभिनंदनच आहे। परंतु ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नसेल त्यांनी फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरलेला असेल, त्यांचा फॉर्म सुद्धा जुलै महिन्यामध्येच पात्र ठरलेला असेल आणि त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये 15 तारखेला सुद्धा पैसे आले नसतील आणि आज सुद्धा त्यांना पैसे आले नसतील, तर त्यांनी या दोन अपडेट न केल्यामुळे त्यांना एकही रुपया आलेला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी आज या दोन अपडेट नाही केल्या तरी त्यांना पुढच्या महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत। आता या दोन अपडेट काय आहेत ते एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर अजून तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसेल तर ती सर्वात मोठी अपडेट आहे। तुमचे पैसे हे डीबीटीद्वारे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। आता लाडकी बहीण योजनेचे जर तुमचे पैसे आले नसतील तर त्याच्यातला अपडेटेड पहिला मुद्दा बघून घेऊयात। म्हणजे ही दोन कामे करायची आहे, त्याच्यातलं पहिलं काम तर ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरले होते अशा महिलांना सुद्धा आजपासून 3 दिवस पैसे देण्यास सुरू झालेले आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, आजची तारीख आहे 29, उद्याची 30 आणि परवाची 31, अशा 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। परंतु हे पैसे जमा करण्यासाठी किंवा तुमच्या खात्यावर घेण्यासाठी जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही दुसरं खातं दिलेलं आहे, त्याच्याशी आमचं आधार कार्ड लिंक नाही, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही दिलेले खाते याचा आणि तुमच्या पैशाचा काहीही संबंध नाही, कारण त्या खात्यावरती पैसे येणार नाहीत। तुमचे पूर्णपणे आधार कार्ड ज्या खात्याशी लिंक आहे त्याच खात्यावरती पूर्णपणे तुमचे ऑगस्ट महिन्याचे, जुलै महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे या तीनही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। आता सांगितलेली ही दोन कामे पैसे जर आले असतील तर तुम्ही ही कामे अगोदरच केली आहेत। म्हणजेच यावरून एक लक्षात येते, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी ही दोन कामे अगोदरच केली होती, परंतु ज्यांना आले नाही त्यांनी काय करायचं आहे आता आपण पहिलं काम बघून घेऊयात। तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते एकदा चेक करायचं आहे। जर नसेल तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। आता आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही ते कसं चेक करायचं, तर माय आधार या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं आपला आधार नंबर टाकायचा आहे। आता जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाणार आहे। तो OTP सबमिट केल्यानंतरच कळणार आहे की तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही। जर लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे। आता 29, 30 आणि 31 ऑगस्ट पर्यंत या 3 तारखांमध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत। म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत सोबतच महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत। म्हणजे ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले होते, कोणते, जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे, त्या महिलांना पूर्णपणे अजून 1,500 रुपये आजपासून 3 दिवसामध्ये जमा होणार आहेत। म्हणजे आजची तारीख आहे 29, उद्या 30 आणि परवा 31, या 3 दिवसांमध्ये त्यांना अजून 1,500 रुपये मिळणार आहेत। परंतु ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये भरले होते आणि ऑगस्ट महिन्यामध्येच पात्र ठरले होते त्या महिलांना एकूण मिळून 4,500 रुपये दिले जाणार आहेत। आता हे 4,500 रुपये कशामुळे, तर त्यांचे जुलै महिना, ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना अशा 3 महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत फक्त या 3 दिवसांमध्येच। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलेली दोन कामे तुम्ही केली तरच तुम्हाला 31 ऑगस्टच्या आधी पैसे मिळणार आहेत। परंतु तुमचा जर फॉर्मच अजून अप्रूव्ह झालेला नसेल तर तुम्हाला पूर्णपणे फक्त सप्टेंबर महिन्याचेच 1,500 रुपये मिळणार आहेत। नाहीतर तुमचा फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये पात्र ठरलेला असेल तर 4,500 रुपये सर्वांना मिळणार आहेत। त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही।
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 अपडेट करायचे आहेत। आता काही महिलांचे फॉर्म अजूनही पात्र नाहीत, त्या महिलांसाठी सुद्धा अपडेट आहेत। तर ज्या महिलांचे फॉर्म 31 ऑगस्टच्या आधी पात्र होतील त्याच महिलांना 4,500 रुपये दिले जाणार आहेत। परंतु ज्या महिलांचे फॉर्म 31 ऑगस्ट नंतर पात्र होतील त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचा फॉर्म अजून पात्रच नसेल तर तुम्हाला एकही रुपये भेटणार नाही ऑगस्ट महिन्यापर्यंत। जर तुमचा फॉर्म आज जरी पात्र होऊ द्या, उद्या जरी पात्र होऊ द्या किंवा 31 तारखेला पात्र होऊ द्या, या 3 दिवसामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला पाहिजे, पात्र झाला पाहिजे, तरच तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यांचे पैसे भेटणार आहेत। तुमचा जर फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र ठरला तर तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। आता काही महिलांचे प्रश्न आहेत की आमचा फॉर्म पूर्णपणे पात्र आहे परंतु आम्हाला पैसेच मिळाले नाहीत। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शासनाने हे पैसे DBTच्या द्वारे तुमच्या खात्यावरती जमा करण्याचे घोषित केलं होतं। तुम्हाला तर माहितीच असेल, आधीचा जो GR आला होता त्याच्यामध्ये डायरेक्ट लिहिलेलं आहे की DBTद्वारे तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत। जर तुमचा फॉर्म पात्र ठरला असेल आणि तुम्हाला अजून एकही रुपया मिळाला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही 2 कामे करावी लागणार आहेत। आता पहिलं म्हणजे बँकेत जाऊन आधार कार्ड खात्याचे पूर्णपणे बँक खात्याशी लिंक आहे का ते एकदा चेक करायचं आहे। जर तुम्हाला मोबाईलवरती जमत नसेल, अवघड वाटत असेल तर डायरेक्ट बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड त्याच खात्याशी लिंक आहे का ते एकदा चेक करायचं आहे। आणि दुसरं जे अगदी महत्त्वाचं काम आहे, 1 दिवसामध्ये होऊ शकतं, ते अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने आहे। आता दुसरं काम म्हणजे तुम्हाला पोस्ट बँकेमध्ये खातं खोलावं लागणार आहे, कारण आधार कार्डच्या द्वारे तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत। जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंकच नसेल तर तुम्हाला पैसेच भेटणार नाहीत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, पोस्टाचं बँक खातं हे 1 दिवसाच्या आतमध्ये खोललं जातं, तुम्हाला त्याचं पुस्तक पण दिलं जातं आणि सोबतच आधार सीडिंगसुद्धा 1 दिवसाच्या आतमध्ये होऊन जातं। त्याच्यामुळे या 3 दिवसामध्ये तुम्हाला सोपा पर्याय असेल तर पोस्टाचं बँक खातं। जर तुमचा SBIचं बँक खातं असेल, दुसरं बँक खातं असेल, वेगवेगळ्या बँक खात्यांचं खातं असेल तर तुम्हाला आधार कार्ड लिंक व्हायला कमीत कमी 2 आठवडे लागतात। तर 2 आठवड्यानंतर तुम्हाला जर पैसे मिळणार असतील तर ते फक्त सप्टेंबर महिन्याचेच पैसे मिळतील। त्याच्यामुळे पोस्टात बँक खाते खोलणे हे सगळ्यात सोपा पर्याय आहे। आता भरपूर महिलांचे प्रश्न आहेत की आमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर आम्हाला पैसे भेटतील का? जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला एकही रुपये भेटणार नाही। तुम्हाला लवकरात लवकर फॉर्ममध्ये काय चुकलं आहे ते चेक करायचं आहे आणि ते दुरुस्ती करून परत एकदा फॉर्म रिसबमिट करायचा आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तरी पण टेन्शन घ्यायची गरज नाही। फक्त तिथं बघायचं आहे की आपलं काय कागदपत्र चुकलेलं आहे, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपलं नाव बरोबर आहे का, दोन्हीकडे मॅच होते का ते बघायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा फॉर्म दुरुस्ती करून म्हणजेच एडिट करून परत एकदा रिसबमिट करायचा आहे। सोबतच भरपूर महिलांचा प्रश्न होता की फॉर्म अजून पेंडिंग आहे। जर तुमचा फॉर्म भरपूर दिवसांपासून पेंडिंग असेल तर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे। OTP व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचा फॉर्म अपडेट होणार आहे आणि लवकरात लवकर तुमचा फॉर्म चेक केला जाऊ शकतो। आता पेंडिंग या शब्दाचा अर्थच असा आहे की तुमचा फॉर्म अजूनसुद्धा चेक केलेला नाही। आता चेक केलेला का नसू शकतो तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या अगोदर भरलेले फॉर्म, परंतु तुमचा जर त्यांच्या अगोदर फॉर्म भरलेला असेल आणि असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही OTP व्हेरिफिकेशन केलं आहे का ते एकदा चेक करायचं आहे। आता ते चेक कसं करायचं तर तुमचा फॉर्म जिथं पेंडिंग दाखवत आहे तिथंच तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन दाखवणार आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे। त्याच नंबरवरती OTP येणार आहे आणि OTP सबमिट करायचा आहे। तुमचं 1 सेकंदाच्या आतमध्येच OTP व्हेरिफिकेशन होऊन जातं। त्याच्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता सर्व महिलांना, पात्र ठरलेल्या महिलांना, अजूनही कोण पात्र नसतील त्यांना जर मनामध्ये काय प्रश्न असतील तर आपल्या कमेंटच्याद्वारे विचारा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या कमेंटद्वारे दिलं जाईल। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला मराठी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे खास त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर भेटूयात उद्याच्या एका नवीन योजनेमध्ये।